नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे अरे बापरे, उद्धवच्या तोंडी जय भवानी. मित्र, वर्तमानपत्रामध्ये एक बातमी मी उडत उडत वाचली की निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय शिवाजी जय भवानी ही घोषणा द्यायला बंदी केली, मनाई केली. मला आश्चर्य वाटलं. बातमी पूर्ण वाचली नव्हती. मला आश्चर्य वाटलं की असं काय निवडणूक आयोग म्हणू शकतो. फार फार तर अमित शहा किंवा बावनकुळे म्हणू शकतात की उद्धव ठाकरे, तुम्हाला जय भवानी म्हणण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही भवानी मातेशी द्रोह केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याशी ध्येयवादाशी द्रोह केलेला आहे. तेव्हा तुम्ही जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देता कामा नये. पण मी म्हटलं, निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेने येतच नाही मनाई करणं वगैरे. मग काय कारण असेल? तर मग त्यांची आदल्या दिवशी रविवारी उद्धव ठाकरे यांची एक वार्ताहर परिषद झाली होती. ती मी बघितली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्यांना ते नवीन निवडणूक चिन्ह मिळाले मशाल, त्याच्या प्रचार गीतामध्ये त्यांनी हिंदू धर्म असा काहीतरी शब्द वापरला आहे आणि जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा केली आहे. त्याला निवडणूक आयोगानं बंदी केलेली आहे. तेव्हा मला विषय माझ्या लक्षात आला. पण म्हटलं, मग याच्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय ती तरी पाहू. कारण विषय तसा गंभीर होता, चांगला होता विषय. तर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मर्यादित आहे. ती म्हणजे अशी की तुम्ही अमित शहा, नरेंद्र मोदी यांना रामलल्लाच्या नावानं, बजरंगबलीच्या नावानं मतं मागतात, ते तरी काही बोलत नाही. आणि मला तुम्ही असं का म्हणजे प्रश्न विचारता, छळता थोडक्यात. तर हे काही बरोबर नाही, अशी त्यांची मर्यादित प्रतिक्रिया होती. आणि मी काही त्यांनी निर्धाराची भूमिका घेतली अटीतटीची की मी काही माघार घेणार नाही, मी काही बदलणार नाही, मी जय भवानी वगैरे शब्द वापरणार इत्यादी. तर मी म्हटलं, हे थोडंसं नळावरच्या बायकांच्या भांडणासारखं होतं आहे की मला नाही तर तुला पण मिळता कामा नये वगैरे. उद्धव ठाकरे यांनी ते जर हिंदुत्वाचे समर्थक असतील, पुरस्कर्ते असतील, हिंदुत्वावर त्यांचा विश्वास असेल, तर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं आपली जय शिवाजी जय भवानी म्हणण्यामध्ये किंवा हिंदू धर्माचा उल्लेख करण्यामध्ये काहीही निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आहे किंवा ते नियम आहेत त्याचा भंग होत नाही, असं त्यांनी तत्त्वज्ञानात्मक भूमिका घेऊन, तात्विक भूमिका घेऊन पटवून द्यायला पाहिजे होतं. पण ते त्यांनी काही केलेलं नाही. मग काय तात्विक भूमिका असू शकेल याचा मी विचार केला की पहिल्यांदा जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी या घोषणेमध्ये निवडणूक आयोगाने पडावं असं काही आक्षेपार्ह आहे काय आपण पाहू. धर्म असा प्रचाराच्या विषयामध्ये, निवडणुकीच्या प्रचारात धर्म आणता येत नाही. का आणता येत नाही? कारण संविधानानं जाती धर्माच्या पलीकडं सगळ्यांना समानता दिलेली आहे. त्या धर्माच्या आधारावर भेदाभेद करणं, हीन किंवा उच्च असं कोणाला समजणं आणि थोडक्यात म्हणजे थोडासा द्वेष पसरवणं, त्यामुळे याला बंदी आहे. असं तुम्हाला निवडणूक प्रचारातून करता येत नाही की हा हिंदू आहे म्हणून मत द्या, मुसलमान आहे म्हणून देऊ नका, किंवा मुसलमान आहे म्हणून द्या, हिंदू आहे म्हणून, असं करता येत नाही. हा त्यातला फरक आहे. तर मग असं जय भवानी जय शिवाजी या घोषणेमध्ये असं काही आहे का? मग जय भवानी जय शिवाजी जय भवानी ही घोषणा कोणाची आहे? ही शिवाजी महाराजांची आहे. का त्यांनी दिली? तर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांमध्ये, मराठी जनतेमध्ये एक प्रेरणा मिळावी, उत्साह निर्माण व्हावा, पडतील ते कष्ट घेण्याची सिद्धता असावी मानसिक, म्हणून हे भवानी मातेला हवे, हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे. म्हणजे हे ईश्वरीय कार्य आहे.
जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या अर्थानं हे ईश्वरीय कार्य आहे. आणि प्रतिकूल परिस्थिती प्रचंड होती. मुघलांचं साम्राज्य असं भारतभर पसरलं होतं आणि त्याला धक्का लावणं सोपं नव्हतं. बाकीचे हिंदू राजे वगैरे शरण गेले होते. तर शिवाजी महाराजांना लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करायची होती, म्हणून जय भवानी ही घोषणा आहे. मग त्याच्यामध्ये वाईट काही नाही. एखाद्या राष्ट्राच्या उत्थानासाठी जर एखादी घोषणा होत असेल. आता मला असं वाटतं, म्हणजे माझी माहिती आहे की अमेरिकेच्या चलनावर वी बिलीव्ह इन गॉड वगैरे असे शब्द असतात. त्यामुळे अशा पद्धतीनं मांडणी करणं यात काही चुकीचं होत नाही. असं आहे का की जय भवानी घोषणा शिवाजी महाराजांनी झाल्यामुळे हिंदू एकदम पेटून उठले आणि त्यांनी मुसलमानांच्या कत्तली केल्या, असा काही इतिहास आहे का या घोषणेच्या मागे? तसं सुद्धा काही नाही आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मुसलमान सुखात होते, समाधानात होते, शांततेत होते. कारण ते मुसलमान आहेत म्हणून त्यांना कसलाही त्रास होत नव्हता. ते तुम्ही हिंदू असण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं जेव्हा ते दुसऱ्या लोकांना म्हणत होते, तेव्हा जर त्यांनी त्या घोषणेला अनुरूप अशी कृती केली, तेवढ्यापुरतं त्यांना शासनं शिवाजी महाराजांच्या प्रशासनाकडून होत असे. एरवी ते मुसलमान आहेत त्यामुळे म्हणून त्रास होत नव्हता. त्यामुळे जय भवानी या घोषणेमध्ये धार्मिक उन्माद नाही आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी जी प्रेरणा हवी असते ती जय भवानी या घोषणेत आहे. तीच आम्ही देतो आहोत. आम्ही जातीय द्वेष, धार्मिक द्वेष पसरवत नाही आहोत, अशी मांडणी करता येईल. भवानी घोषणेमागचा इतिहास उद्धव ठाकरे यांना सांगता येईल. त्यानिमित्तानं, कारण हिंदुत्वावर प्रबोधन व्हायला हवं आहे. आज उद्धव ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, त्या काँग्रेसनी हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृती, हिंदू शब्द वातावरणात शिल्लक राहू नये म्हणून आपली राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षाची जी आहे ती त्यांनी वापरात आणलेली आहे. राजकीय सामर्थ्य वापरात आणलेलं आहे. तर ते पुसण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे नियमनाला पाहिजे. आता हिंदू धर्म हा शब्द वापरायला निवडणूक आयोग त्यांना मनाई करत आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हणायला काय हरकत आहे? काय प्रत्यय आहे की आम्ही ही घोषणा, हिंदू शब्द आम्ही सावरकरांच्या हिंदुत्व या पुस्तकावरून घेतला आहे. आणि सावरकरांच्या हिंदुत्व पुस्तकामध्ये हिंदुत्व याची जी व्याख्या आहे, हिंदुत्व याचं जे तत्त्वज्ञान आहे, त्यात धर्म, हिंदू धर्म अगदी थोडा आहे, तो नावापुरता. हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा तसा काही संबंध नाही. हे सावरकरांनी 1923मध्ये सांगितलं आहे. आणि आंबेडकरांनी ते हिंदू कोड बिल मांडताना जी व्याख्या केलेली आहे, हिंदुत्वात कोण कोण येतात या हिंदू कोडमध्ये, तर सावरकरांची व्याख्या उचललेली आहे. त्यात बुद्ध, जैन सगळे आलेले आहेत. हिंदुत्वाची जी सावरकरांची वाक्य आहे, पितृभू पुण्यभूष्टैवो सवयी हिंदू इति स्मृतः, ती व्याख्या उचललेली. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याचा काही संबंध नाही असं उद्धव ठाकरे यांना म्हणता आलं असतं. आता आपण तुलना करू की काय झालं आहे आपल्याकडे. पहा की आपल्याकडे भ्रांत राष्ट्रवादामुळे राष्ट्रवादाशी निगडीत ज्या संकल्पना आहेत, धर्मनिरपेक्षता वगैरे, त्या आपण पाश्चात्यांकडून घेतल्या आणि अर्धवट कच्च्या पूर्ण शिजू दिल्या नाहीत आपण त्यामुळे त्या न्याय्य स्वरूपात, जशा मूलतः स्वरूपात हिंदूंवर अन्याय होणार नाही याच्या स्वरूपात त्या आल्याने अर्ध्या कच्च्या अशा कल्पना आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये कसं होतं पहा की ही जी कल्पना आहे, मुसलमान जेव्हा इस्लामचा शब्दप्रयोग करतात तेव्हा इस्लामच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे जे इस्लाम धर्म मानत नाहीत त्यांना जगण्याचा हक्कच नाकारण्यात आलेला आहे. म्हणून इस्लामचा शब्दप्रयोग तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात करता येत नाही, कारण त्याच्यात द्वेष आहे. आम्ही इस्लामच्या धर्माप्रमाणे वागणार असं म्हणता तेव्हा तुम्ही हिंदूंना काफिर म्हणता आणि त्यांचा जगण्याचा हक्क नाकारता. तुम्हाला सगळं जग इस्लाममय करायचं असतं.
तसं हिंदू धर्मात नाही आहे. हिंदू धर्मामध्ये एखादा माणूस मुसलमान असला, ख्रिश्चन असला, आणखीन कोणी असला, पारशांचं केवढं चांगलं उदाहरण आहे. पारशी किती सुखात समाधानात हिंदुस्थानात राहत आहेत. ते अल्पसंख्याक आहेत असं वाटत सुद्धा नाही. त्यांनी हिंदू संस्कृती जेवढी घेता येईल तेवढी घेतलेली आहे. हिंदूंशी त्यांचं कुठलंही भांडण नाही. तेव्हा हिंदू शब्दामध्ये हिंदू आणि मुसलमान धर्माची जर आपण तुलना केली तर हिंदू शब्दाला आक्षेप का घेतला? कारण नीट समजून घेतलं नाही. ज्यांनी नेहरूंनी ही कल्पना धर्मनिरपेक्षतेची कल्पना अशी फोफावली, रुजवली आणि त्याचा प्रसार केला, त्यांनी इस्लाम आणि हिंदू समकक्ष केले. समकक्ष करू नका, या चुकीच्या कल्पना आहेत. सर्व धर्म समभाव ही कल्पना चुकीची आहे. हिंदू धर्म गुणवत्तेच्या दृष्टीनं खूपच उदार आणि खूपच वरच्या पातळीवर आहे. त्यामुळे इस्लाम शब्द वापरायला बंदी आहे, म्हणून हिंदू धर्म शब्द वापरायला बंदी देऊ नका. आता हे याच्यावर एकदा चर्चा व्हायला पाहिजे. बाबरी मशीद पडली त्यावेळेला होऊन जाऊ द्या धर्मनिरपेक्षतेवरची चर्चा, असं नरसिंहराव लोकसभेत म्हणालेले आहेत. ही संधी हिंदूंनी पकडली नाही, चर्चा त्यांनी केली नाही. आता होऊन जाऊ द्या ना चर्चा. धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय? आणि त्या चर्चेमध्ये तुम्ही मग गीता आहे, मनुस्मृती आहे, बायबल आहे, कुराण आहे, सगळ्या धर्मग्रंथांची एकदा चिकित्सा करा. आणि भारताचं जे भावविश्व सगळ्यांनी मिळून ठरवलेलं, डॉक्टर आंबेडकरांनी मिळून ठरवलेलं संविधानामध्ये, त्या भावविश्वाला धक्का लागेल असं जर कोणाच्या धर्मग्रंथात असेल तर ते काढून टाका. अशी मागणी हिंदूंनी आत्ता ही संधी मिळाली आहे. शिवसेनेने ही मागणी, उद्धव ठाकरेंनी ही मागणी करायला पाहिजे. अर्थात या माझ्या व्हिडिओचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर काही परिणाम होईल आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे असं कोणी समजू नये. मी त्या भ्रमात नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगतो आहे, मी हे सर्वसामान्य सैनिकासाठी, सर्वसामान्य मराठी माणसासाठी, सर्वसामान्य हिंदूसाठी आणि मला असं वाटतं की या निमित्तानं चर्चा व्हावी या एका उद्देशासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.